आज आहे घटस्थापना आणि कोणी आपल्या आईच्या पोटातून तर काही शिकून येत नाही, तर तेच जशी जशी मुलगी मोठी होते तसं तसं आईचं बघून शिकत असते, जसं लग्न होतं तसं सासूचं बघून शिकत असते. माझं पण काही तसंच झालेलं आहे. आणि इथं घटस्थापनेची मी तयारी करते. घट एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी बसवलेला आहे. पहिले माती वगैरे टाकून घेतली, त्याच्यानंतर धान्याची जी पुडी आहे ती सगळी खोलून टाकली, त्याच्यानंतर अजून एक थर मातीचा टाकला वरती आणि मग अजून थोडंसं धान्य टाकलं, कारण की माझं धान्य चांगलं उगवून येण्यासाठी मी भरपूर असं धान्य टाकलं होतं त्याच्यामध्ये. आणि वरतून माती परत एक थर मातीचा टाकला. त्याच्यानंतर गणपतीची सुपारी म्हणून गणपतीचं पूजन करून घेतलं सर्वात अगोदर, आणि त्याच्यानंतर वटीचं सगळं सामान ठेवून घेतलं. आणि नंतर आपल्या मडक्याला त्या 4 बोटं हळद कुंकूचे लावून घेतले. त्याच्यानंतर नारळाला पण छान मळवट भरली होती मी, आणि त्याच्यानंतर विड्याच्या पाण्याने छान असं सजवून तांदळाचं आसन ठेवून मी घटाची स्थापना केली. खूप अशी साध्या सोप्या पद्धतीने सुंदर असं आता 9 दिवस तर घरामध्ये एकदम प्रसन्न वाटेल, खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. त्याच्यानंतर पाण्याचा शिपका दिला पुन्हा ताटाला व मातीला, कारण की धान्य माझं चांगलं उगवून येण्यासाठी. त्याच्यानंतर दीप प्रज्वलित केला. आता 9 दिवस हा दिवा असाच जळत राहील, खूप छान असं. आणि त्याच्यानंतर 5 फळं वगैरे ठेवून त्याचं पूजन करून घेतलं, दिव्याचं पूजन करून घेतलं. घरातले देव पण स्वच्छ करून घेतले होते आणि त्यांचं पण पूजन करून घेतलं. घटापुढे रांगोळी वगैरे काढून घेतली. त्याच्यानंतर देवीची आरती करून घेतली, पानांची माळ लावून घेतली. पहिला दिवस आहे तर आज विड्याच्या पानाची माळ असते. तर 9 दिवस मी असेच वेगवेगळ्या पद्धतीने माळा लावून घेणारे फुलांच्या. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यासाठी आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.